विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये सीईटी देत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांकडनं होणाऱ्या काही चुका पाहणार आहोत आणि जर ह्या चुका तुमच्याकडनं सुद्धा झाल्या, तर सीईटी सेल तुम्हाला सीईटी मधनं बाहेर काढू शकते. एक्झामला तुम्हाला अलाउ करणार नाही. तुम्हाला यावर्षी ॲडमिशन मिळणार नाही आणि सीईटी सेल तुमच्यावरती लीगल ॲक्शन सुद्धा घेऊ शकते. या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 95 to 99 पर्सेंटाइल्सची गरज असते आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करत असताना आपल्याकडे एक ऑथेंटिक रिसोर्स हवा, एक स्ट्रक्चर्ड स्टडी प्लॅन हवा आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये एमसीए सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला रेग्युलर क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या रिझल्ट ओरिएंटेड नोट्स आणि ऍक्च्युअल एक्झाम प्रॅक्टिस साठी फ्री मॉक टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या क्रॅश कोर्ससाठी असणारे जे ऍडमिशन्स आहेत ते 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेचं असणारं स्ट्रक्चर पाहूयात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयांसाठी 30 प्रश्न 60 मार्कला विचारतात. लॉजिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मधून तुम्हाला 30 प्रश्न 60 मार्क्सला विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज मधून 20 प्रश्न 40 मार्कला विचारतात. तर कॉम्प्युटर कॉन्सेप्ट मधून 20 क्वेश्चन तुम्हाला 40 मार्कला इथे विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीची आहे. कॉम्प्युटर बेस्ड ही टेस्ट असणार आहे. या परीक्षेचं ड्युरेशन हे 90 मिनिटे असून तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं मीडियम हे फक्त इंग्लिश असून इथे तुम्हाला प्रश्न जे विचारले जातात ते एमसीक्यू प्रकारचे विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, टोटल 100 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे अशी 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे. तर 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न इथे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि ग्लोबल ऑनलाईनच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू दिले जातील. फुल सिलेबस मॉक टेस्ट दिले जातील, जेणेकरून तुमची या एक्झामची प्रॅक्टिस जी आहे ती परफेक्ट होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. जर आपण या परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा पाहिल्या तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 23 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. इन केस यापुढे सुद्धा एक्सटेन्शन मिळू शकतं, पण हे सर्वस्वी सीईटी सेलच्या निर्णयावरती अवलंबून असेल. आता जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते परीक्षेच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 दिवस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दिले जातात. तुमची परीक्षा ही 30 मार्चला असणार आहे आणि रिझल्टचं डिक्लेरेशन हे सीईटी नंतर साधारणतः 1 महिन्याच्या अंतराने तुम्हाला हा रिझल्ट दिला जातो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेविषयी काही डिटेल पाहिले आहेत. आता यापुढे आपण सीईटी सेलने जे नवीन नियम दिलेले आहेत त्या नियमांवरती आता आपण डिस्कशन करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने हे जे नियम दिलेले आहेत ते नियम विद्यार्थ्यांना मेरिट बेस्ड ऍडमिशन मिळावं, विद्यार्थ्यांकडनं काही चुका होऊ नयेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीईटी सेलने माल प्रॅक्टिस विषयी इथे सांगितलेलं आहे. परीक्षेमध्ये जर तुमच्याकडनं काही माल प्रॅक्टिस झाली, काही चुकीचे कामं झाले, तर सीईटी सेल तुमच्यावरती लीगल ऍक्शन सुद्धा घेऊ शकते आणि त्या लीगल ऍक्शनला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण पाहूयात. तर पहिला आहे कम्युनिकेशन ड्युरिंग द एक्झाम. जर तुम्ही एक्झाम सेंटरवरती आपल्या शेजारच्या विद्यार्थ्यासोबत बोलत असाल, त्याच्यानंतर त्याला काही खाणाखुणा करत असाल, काही सिग्नल्स करत असाल, अशा वेळेस तुम्हाला त्या एक्झाम मधून बाहेर काढलं जाऊ शकतं आणि कायद्यानुसार तुमच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात साधं तुम्ही तुमच्या शेजारच्या विद्यार्थ्यासोबत परीक्षा चालू असताना बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमचं 1 वर्ष इथे वाया जाऊ शकतं. कुठल्याही प्रकारचं कॉपी मटेरियल तुमच्याकडे असायला नको. नोट्स, चीट्स किंवा प्रिंटेड मटेरियल तुमच्या जवळ असणं सीईटी सेलला परीक्षेच्या वेळेस अपेक्षित नाहीये. जसे की तुम्ही फॉर्म्युले लिहून घेऊन गेलात किंवा कुठल्याही प्रकारचं रिटन मटेरियल तुमच्याकडे असेल किंवा प्रिंटेड मटेरियल तुमच्याकडे असेल,
तर तुमचं कॅन्डिडेचर इथं कॅन्सल होईल. सीईटी मधून तुम्हाला बाहेर काढलं जाईल आणि या वर्षी होणाऱ्या कुठल्याही सीईटीला तुम्हाला बसता येणार नाही. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट जर असतील, जसं की मोबाईल फोन, इव्हन तुम्ही मोबाईल फोन स्विच ऑफ करून परीक्षा केंद्राच्या आतमध्ये परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्यानंतर तुमच्याकडे स्मार्ट वॉच नसावेत, ब्लूटूथ डिव्हाइस तुमच्याकडे नसावेत, कॅल्क्युलेटर तुमच्याकडे नसावेत. जर या गोष्टी तुमच्याकडे आढळल्या तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल आणि तुमचं जे मटेरियल आहे ते सुद्धा इथे जप्त केलं जाईल. पुढे कॉपी आणि इम्पर्सनेशन विषयी सांगितलेलं आहे. तुम्ही कॉपी करत असाल, दुसऱ्याला मदत करत असाल तर तुमची सीईटी कॅन्सल होईल आणि तुमच्यावरती लीगल ऍक्शन घेतली जाईल. ज्या विद्यार्थ्याला तुम्ही मदत करताय, ज्या विद्यार्थ्याशी तुम्ही बोलताय, त्यालाही सीईटी मधून बाहेर काढलं जाईल आणि तुम्हाला सुद्धा या सीईटी मधून बाहेर काढलं जाईल. म्हणजे तुम्ही करणार नाही आहात, पण तुमच्या सोबत कुणी बोलत असेल पेपर देत असताना किंवा तुम्हाला कॉपी करण्यासाठी मदत करत असेल, तुम्हाला कॉपी देत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला सुद्धा बाहेर काढलं जाऊ शकतं आणि जी लीगल ऍक्शन आहे ती लीगल ऍक्शन तुमच्यावरती घेतली जाऊ शकते. कुठल्याही प्रकारची डिजिटल चीटिंग इथे चालणार नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे गॅजेट येतात ते गॅजेट सुद्धा इथे अलाउ केले जाणार नाहीयेत. जसं की AI टूल्स असतील, हिडन कॅमेराज असतील, स्क्रीन मिररिंग असेल, रिमोट ऍक्सेस सॉफ्टवेअर जे आहेत, अशी कुठल्याही पद्धतीची गोष्ट तुम्हाला परीक्षेच्या वेळेस वापरायला इथे अलाउ केलेलं नाहीये. असं जर काही आढळलं तर अगेन तुमची सीईटी कॅन्सल होईल आणि IT ऍक्ट अंडर तुमच्यावरती ऍक्शन घेतली जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर या गोष्टी करताना तुम्ही आढळलात, एकतर तुमच्याकडे असणारं मटेरियल जप्त होईल, त्याच्यानंतर इन्सिडेंट रिपोर्ट तुमच्याविषयी प्रिपेअर केला जाईल, तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट द्यावं लागेल की हो मी हे करत होतो आणि सीईटी सेलकडे तुमची केस पाठवली जाईल आणि तुमच्यावरती घेतली जाणारी ऍक्शन जी आहे, जो फायनल डिसिजन सीईटीचा आहे, तो तुम्हाला सांगितला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर यापैकी कुठलीही साधी छोटीशी मिस्टेक तुम्ही केली तर त्याचे परिणाम खूप जास्त मोठे असतील. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या गोष्टी करताना आढळलात तर तिथे कुठल्याही प्रकारची सेटलमेंट, कुठल्याही प्रकारचं निगोशिएशन तुम्हाला करता येणार नाहीये. तुमचं करिअर तुमच्या या टेम्पररी शॉर्टकट्स पेक्षा इथे महत्वाचं असणार आहे आणि सीईटीची परीक्षा देत असताना डिसिप्लिन ही नॉन निगोशिएबल आहे. शिस्त ही कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे या परीक्षेमध्ये तुम्ही तुमच्या ॲबिलिटीच्या बेसिसवरती मार्क्स मिळवा. कुठल्याही प्रकारची माल प्रॅक्टिस करू नका आणि जर असं करताना तुम्ही आढळलात, तुमचं हे वर्ष सुद्धा वाया जाईल आणि तुमच्यावरती लीगल ऍक्शन सुद्धा सीईटी सेल घेऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला अभ्यास हाच फक्त एक पर्याय असणार आहे आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या क्रॅश कोर्समध्ये अत्यंत कमी दिवसामध्ये या परीक्षेसाठी तुम्हाला रेडी केलं जाईल आणि कुठल्याही प्रकारची माल प्रॅक्टिस, कुठल्याही प्रकारची कॉपी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये MCA सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला रेग्युलर क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या रिझल्ट ओरिएंटेड नोट्स आणि ऍक्च्युअल एक्झाम प्रॅक्टिस साठी फ्री मॉक टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या क्रॅश कोर्स साठी असणारे जे ऍडमिशन्स आहेत ते 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन चॅनल वरती नेहमी येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.